सॉरी सांगितलं बाहेर माझं. मानपाडाला फिरून ठेवलं ना, रोड छोटा गेला. कल्याण शिळफाटा रोडवरील डोंबिवली जवळील मानपाडा चौकामध्ये जर पाहिलं तर आज सकाळपासूनच मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी आहे. त्यामुळे काही शाळांना देखील या ठिकाणी सुट्टी देण्यात आलेली आहे. वाहतूक मोठ्या प्रमाणात होती, याला कारणच आहे की मुंबई मेट्रो जे आहे, मेट्रोचं काम या ठिकाणी सुरू आहे. या मेट्रोच्या कामामुळे रस्ता रुंद जो आहे तो कमी झालेला आहे, रुंदी कमी झालेली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये कल्याणकडे जाणारी वाहतूक कोंडी झालेली आहे. त्याचप्रमाणे शिळपाट्याकडे जाणारे वाहनं देखील मोठ्या प्रमाणामध्ये त्यांची वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे जवळ असलेले विद्यानिकेतन शाळा आहे त्या शाळेला सुट्टी देण्यात आलेली आहे. नेमकं या सगळ्या वाहतूक कोंडीवरती काय नियोजन सुरू आहे, वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त आपल्यासोबत आहेत. साबळे सर, कशा पद्धतीने वाहतूक कोंडीचं नियोजन सुरू आहे आणि काय समस्या आहे आता? आता असं झालेलं आहे की मेट्रोचं जे काम सुरू आहे ते मानपाडा जंक्शन या ठिकाणी रोडच्या मधोमध मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी एक पिलर टाकण्यासाठी हे खोदलेलं होतं. खोदकाम सुरू करून त्या ठिकाणी पत्रे टाकलेले होते. त्यामुळे सकाळपासूनच त्या ठिकाणी गाड्यांना यायला जायला प्रॉब्लेम येत होता. त्यामुळे ट्रॅफिक पूर्ण जाम झाले होतं. ते मेट्रोच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन आमचे DCP साहेब होते, मी होतो, आमचे PI आणि सर्व स्टाफ होता, मेट्रोचे अधिकारी होते. मग त्यांना ते समजून सांगितलं. त्यांनी ते आता पत्रे काढून घेतलेले आहेत आणि त्या ठिकाणी आता ट्रॅफिक सुरळीत करून घेण्यात आलेलं आहे. तर किती दिवस ही सगळी समस्या होणार आहे, वाहतूक कोंडी वारंवार होते? मेट्रोचं काम जे आहे ते आता मेट्रोच्या अधिकारी हे सांगू शकते त्यांचं किती दिवसात ते काम सुरू होणार आहे. परंतु मी एक बेसिक सांगू शकतो की त्यांचं खालचं जे पिलरचा जो बेस आहे ते काम झाल्यानंतर मेट्रोचे पत्रे आत येतात आणि मग त्यानंतर बऱ्यापैकी प्रॉब्लेम सॉर्ट आउट होऊ शकतो. मेट्रोचे 1.5 महिना तरी अजून हा प्रॉब्लेम सुरू राहील असं दिसतंय, म्हणजे जो बेस तयार होतो त्यासाठी. सर, या ठिकाणी काही मेट्रोचे काही पत्रे देखील हटवण्यात आलेत, वाहतुकीचा मार्ग मोकळा करण्यात आलेला आहे. अगदी बरोबर. या ठिकाणी मेट्रोच्या एकदम मानपाडा जंक्शनच्या मधोमध त्यांनी मेट्रोचं तो पत्रे टाकलेलं होतं, काम सुरू करतोय. पण त्यांना आम्ही ते समजावून सांगितलेलं आहे, त्यांना ते काम नंतर करण्यासाठी सांगितलेलं आहे. बाकीचं काम आधी उरकून घ्यायला सांगितलेलं आहे. समस्या मार्ग म्हणजे आता ज्या डिपार्टमेंट या मेट्रोच्या कामामध्ये इन्वॉल्ड आहेत, मग त्याच्यामध्ये MSCB असेल, त्याच्यानंतर MSRDC असेल किंवा अजून MMRD वगैरे असेल, त्यांच्यामध्ये बेटर कोऑर्डिनेशन असणं आवश्यक आहे. ट्रॅफिक पोलिसांना पण त्यांनी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करून घ्यावं, कारण ट्रॅफिक पोलिसांच्याच जीवावरती हे सगळं काम व्यवस्थित ते करू शकतात. त्यामुळे एकदा जर कोऑर्डिनेशन व्यवस्थित असेल आणि टाइमली अपडेट असेल, असं नाही की रात्री येऊन उभे करून गेले, तर लोकांना पण माहिती द्यावी की बाबा ह्या पॅचवरती आम्ही काम सुरू करतोय. मग कुठे कुठे आता मगाशी आमचे जे वाहन चालक म्हणाले की काही ठिकाणी रस्ता अजून कच्चाच ठेवलेला आहे, म्हणजे कॉन्क्रीट झालाय, पण कॉन्क्रीट झाल्यापासून गटारापर्यंतचा जो पॅच आहे तो त्याने अजून मातीतच तसा ठेवलेला आहे. तर मग अशा ठिकाणी तुम्ही निदान टेम्पररी डांबरीकरण करून ते रस्ते मोकळे करा, म्हणजे जेणेकरून ते सुद्धा वापरता येतील. आणि काम झालं की लगेच परत पूर्ववत ते बॅरिकेड्स हटवून टाका. एक कायमस्वरूपी काम 10 दिवसानंतर आहे, पण आम्ही आधीच करून ठेवलंय. आणि कुठलेही काम हे करताना शाळांच्या परीक्षांचं शेड्यूल साधारण काय आहे ना, हा विचार करणं आवश्यक आहे. सकाळी आम्ही रेग्युलर इथून 6:45ला निघतो मुलांना आणण्यासाठी. आज जी आमची शाळा असते, आज आम्ही रेग्युलर निघालो
तिकडून मुलांना घेऊन येत असताना ट्रॅफिक जवळजवळ डीमार्टच्या मागून आम्हाला लागलं. तिथून आम्हाला इथे येईपर्यंत जवळजवळ 8:45 वाजले. नेहमी आमची शाळा इथं 8:45ला बसेस आतमध्ये येतात. आज 8:45 8:10 पर्यंत बसेस आतमध्ये आल्या. फुल ट्रॅफिक असल्यामुळे तिथे आम्हाला म्हणजे दोन्ही साईड पॅक, येणारे पण आणि जाणारे पण, त्यामुळे वाहतूक इकडे कोंडी झालेली होती. दोन्ही साईड, चारी साईड ब्लॉक असल्यामुळे कुठेही जायचा चान्सेस नाही आणि त्यामुळे मुलांना इथे शाळेत यायला लेट झाला. आज मुलांची एक्झाम पण होती, त्यामुळे शाळा पण बंद ठेवायला लागली. मुलांनी काही गोंधळ घातला? मुलांना आता मुलात आमच्या बसेसमध्ये टीचर वगैरे असतात, त्यांना शांत करून मुलांचं तर कोण लहान मुलं आहेत ती, त्यामुळे ते गोंधळ करणारच. एवढा 2-3 तास ट्रॅफिक मध्ये थांबल्यानंतर तेवढा तो गोंधळ होणारच आहे. टीचर असल्यामुळे तेवढे मुलं शांत होती थोडी. आणि त्या पालकांचा काही संताप काही व्यक्त झालाय का? काही पालकांचे शाळेत फोन यायला लागले की बसेस शाळेत गेले ना, कारण त्यांना माहिती पडतं ना एवढ्या लेट बस झालेल्या आहेत. शाळेत बरेच फोन येऊन गेले. नंतर पुढचा आमचं ज्युनियर आपल्या सिनियर KG 7वी 4थीचं पण शेड्यूल सगळं बिघडलं. त्यामुळे बसेस इथून बाहेर 8:45 बसेस इथं आतमध्ये आल्या. त्यामुळे त्या ट्रिपला जायला त्यांना आम्हाला चान्स मिळालाच नाही बाहेर परत दुसऱ्या मुलांना आणण्यासाठी. काय वाटतं तुम्हाला समस्या? पहिली गोष्ट, जे काम चाललंय मेट्रोचं ना, रोड ठीक आहे, मेट्रोचं काम चालू आहे, पण रोड रुंदीकरण आहे. एक सिंगल रोड आहे. जो साईडला जो साधा कच्चा रोड आहे तो तरी व्यवस्थित करून येणाऱ्या जाणाऱ्यांची वाहतूक व्यवस्थित सुरळीत करायला पाहिजे, तर व्यवस्थित होऊ शकतं त्याने 1 किलोवर. काय नाव तुझं? दिनेश भाऊराव शिंदे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.